Zee 24 तास एक पाऊल पुढे। जर राज्य सरकारची लँड आहे तर त्या ठिकाणी अनेक लष्करी अधिकाऱ्यांना काम फ्लॅट देण्यात आले। नाही, एक गोष्ट सांगतो, याची जी सुरुवातच आहे मुळामध्ये ते युतीच्या शासनामध्ये झाली। 1999 सालामध्ये या त्यावेळेला ते गिडवाणे, जे कन्हैयालाल गिडवाणे हे शिवसेनेचे त्यावेळेला थोर नेते होते आणि त्यांच्या काळामध्ये ही सोसायटी फॉर्म झाली। कळलं, सुरुवात त्याची तिथून झालेली आहे आणि नंतर नाही 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 ते असंच असतंय राजकारणामध्ये। आज इकडे आहे, उद्या तिकडे आहे। आमच्यासारख्या आता 40-42 वर्ष तिथेच किती लाथा घातल्या ते राहणारी माणसं फार थोडी झालेली आहेत। तर एक सांगायचा मुद्दा काय आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की संभ्रम अजूनही कायम? हा संभ्रम आहे ना, आणि म्हणूनच मी सांगतो की या ठिकाणी सोयीप्रमाणे असे शेलर म्हणतात की उद्या जर काही सीबीआयने आम्हाला काही लांछन लावलं तर मग सीबीआय चांगली आहे। कळलं का नाही? आणि सीबीआयने यांच्या विरोधामध्ये यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी जर समोर आल्या नाहीत तर मग जी आहे ती मग सीबीआय म्हणजे काँग्रेस इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे। सीबीआयच्या मुद्द्यावर आपण येऊया। मुळात जो अधिकाऱ्यांवर दोषारोप करण्याचा हा जो मुद्दा आहे त्याच्याविषयी अभय देशपांडे सांगा। तुम्ही गेल्या सगळेच आपण महाराष्ट्र संपूर्ण हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय। सध्या ज्या परिस्थितीमध्ये ज्या स्टेजला ज्या लेवलला हा विषय येऊन ठेपलेला आहे, काय काय प्रश्न याच्यातून निर्माण होतात? नाही, मुळात आयोगाने ज्यावेळेस चौकशी केली आणि त्यांना जी कार्यकक्षा ठरवून दिली होती, जे टर्म्स अँड रेफरन्सेस ठरवून दिले होते, त्यामध्ये पहिल्या 2 टर्म्स अँड रेफरन्सेस होते ज्याचा इंटरिम अहवाल किंवा अंतरिम अहवाल त्यांनी सादर केला होता। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की ही जागा कारगिल शहीदांसाठी राखीव नव्हती आणि दुसरी ही जागा, या जागेची मालकी राज्य शासनाची आहे। या दोन्ही परिस्थितीमध्ये जर आपण आजच्या ज्या दुसऱ्या अहवालातल्या बाहेर आलेल्या बाबी आहेत त्या जर आपण खऱ्या आहेत असं गृहीत धरलं, कारण मी खऱ्या आहेत हा मुद्दामून शब्द वापरतोय, कारण आतापर्यंत जे आपण देतोय आता हे अंतिम अहवाल असा आहे, हे आपल्यापर्यंत आपल्या हाती पडलेल्या किंवा सोडलेल्या म्हणून आपण ती माहिती आहे आपल्याकडे, तर ती जर खरी असेल असं गृहीत धरलं तर पहिल्या अहवालात ज्या 2 बाबींबद्दल त्यांनी जे निष्कर्ष व्यक्त केले होते त्याला धरूनच हा अहवाल आहे असं म्हणावं लागेल। कारण जिथे राज्यकर्त्यांचं जे पॉलिसी डिसिजन मंत्रालय लेवलला झाले त्या लेवलमध्ये त्यांना अधिकार होता की राज्य महसूल खात्याची जमीन आहे काही महसूल खात्याचे असेल तर राज्य सरकारला ती द्यायचा अधिकार आहे, म्हणजे तिथे तो क्लिअर होतो मुद्दा। आरक्षण नव्हतं, आरक्षण बदललेलं नाहीये, शहीदांसाठी आरक्षण नव्हतं ते बदललेलं नाही, इथे 2 गोष्टी क्लिअर झाल्या। मला वाटतं या कार्यकक्षेत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो दुसऱ्या मला वाटतं अहवालामध्ये त्याचा समावेश आहे आणि त्यावरूनच कदाचित आपण अधिकाऱ्यांना जास्त दोषी ठरत असू। मी तुम्हाला त्याचं सांगतो रेफरन्सेसमध्ये एक 7वा टर्म्स अँड रेफरन्सेस मध्ये एक मुद्दा आहे, तो म्हणजे वेदर एनी पब्लिक सर्वंट हॅड गिव्हन परमिशन्स ऑर क्लिअरन्सेस ॲज क्विड प्रो को टू सोसायटी। आता क्विड प्रो को म्हणजे या ह्याच्यात काही लाभ आपल्याला मिळणार आहेत त्याच्या बदल्यात अधिकाऱ्यांनी हे निर्णय घेतलेत का, हा महत्वाचा भाग आहे। राज्यकर्त्यांच्या बाबतीत आहे आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत, म्हणजे आपण आता निर्णय कायदेशीर का बेकायदेशीर हे नंतर ठरेल, पण इव्हन कायदेशीर गोष्टी करताना जर तुम्ही काही लाभासाठी करत असाल तर तो भ्रष्टाचार होतो। म्हणजे साधं सोपं उदाहरण सांगतो मी की तलाठ्याला आपण 7/12चा उतारा द्यायचा अधिकार दिलेला आहे, तो त्याचं कामच आहे, त्याच्यासाठी त्याला पगार मिळतोय, पण ते देताना जो तो पैसे घेत असेल तो भ्रष्टाचार होतो। म्हणजे तो 7/12चा उतारा देणं हा गैरव्यवहार नाहीये, त्याच्यासाठी पैसे घेणं हा गैरव्यवहार आहे। आणि हेच यामध्ये नमूद केलेलं आहे की या अधिकाऱ्यांना काही लाभ झालेत का, आणि लाभार्थींमध्ये या 3 माजी मुख्यमंत्र्यांपैकी 2 मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांचा थेट अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभार्थी आहेत हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही आणि सीबीआय मधनीही त्यांना आरोपी केलेलं नाहीये। अशोक चव्हाण यांच्या बाबतीत त्यांच्या सासूच्या किंवा मेवण्याच्या नावाने फ्लॅट असतील त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आरोपी झालेले सीबीआयनी पण केलेले आहे। पण सर्वात मोठा जो भाग आहे तो अधिकाऱ्यांचा आहे की ज्या अधिकाऱ्यांकडे संमतीसाठी फाईल गेली त्यांनी त्याच्यामध्ये फ्लॅट घेतलेला आहे स्वतःच्या किंवा जवळच्या नातेवाईकांनी, म्हणून स्वाभाविकच त्यांचा दोष प्रूव्ह करणं हे अधिक सोपं होतं आणि मला वाटतं हाच भाग कदाचित दुसऱ्या अहवालामध्ये आला असावा आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवरचा ठपका अधिक असेल, गडद केलेला असावा। बिलकुल, आपल्याबरोबर सध्या या प्रकरणातले याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रवीणजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये। या चर्चेत यापूर्वी जी चर्चा झाली आहे त्याचा गोषवारा मी तुम्हाला सांगतो। जरी हा अहवाल अधिकृतपणे आला नसला तरी सुद्धा त्याच्या बातम्या, त्या अहवालातली ठळक वैशिष्ट्ये आपल्या समोर आलेली आहेत आणि त्यानुसार या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर दोषारोप करण्यात आलेले आहेत आणि जे नेत्यांवरचे आरोप आहेत ते थोडेसे सौम्य करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना यातला प्रमुख दोषी मानता येणार नाही असं या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे।
सध्या ज्या परिस्थितीला, ज्या लेवलला ही संपूर्ण आदर्श घोटाळ्याची केस आहे त्याच्याकडे तुम्ही कसे बघता? आणि या अहवालानंतर आता अधिकाऱ्यांना अडकवून मंत्र्यांना सटकण्याचा मार्ग मोकळा झालाय किंवा सोपा व्हायला सुरुवात झाली आहे असं तुम्हाला वाटतं का? मुळात मंत्र्यांना सुटण्याचा मार्ग सोपा झालेला नाहीये. अहवाल काही म्हणू, आज मी वर्तमानपत्रात जे वाचलं आणि अजूनही जे वर्तमानपत्रात आलेलं आहे तेच खरोखर अहवालात असेल तर वर्तमानपत्रात असं नमूद केलेलं आहे की अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात येते आणि मंत्र्यांना सोडण्यात येते. का तर अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. हे खोटं आहे. नुसत्या अधिकाऱ्यांच्या सह्या नाही आहेत, त्या वेळेच्या मंत्र्यांच्या सह्या आहेत. आणि काही अधिकाऱ्यांनी वेगळं मत नोंदवलेलं असताना त्यांना ओव्हररूल करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. आत्ताच जे माझ्या पूर्वीचे वक्ते म्हणाले ते म्हणाले की सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचे पर्सनल इंटरेस्ट कुठे दिसत नसल्यामुळे त्यांना मोकळं सोडण्यात आलेलं आहे. त्यांचे डेफिनेट पर्सनल इंटरेस्ट आहेत. आता विलासराव देशमुख गेलेत त्यामुळे आपण त्यांच्या बाबतीतले विषय चर्चा करायला नको, ते इनअप्रोप्रिएट होईल, त्याचा काही उपयोगी नाही विशेष. नंबर 1. पण महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा घोटाळा ज्यांना टाळता आला असता आणि जो इंटरेस्ट घेऊन ज्यांनी तो घोटाळा केला असे सुशीलकुमार शिंदे आज गृहमंत्री झालेले आहेत. सुशीलकुमार शिंदेनी 2 गोष्टी ओव्हररूल केल्या कारण त्यांचा पर्सनल इंटरेस्ट होता. 2 गोष्टी त्यांनी ज्या ओव्हररूल केल्या, पहिलं म्हणजे डॉक्टर प्रदीप व्यास यांनी काही सदस्यांना अपात्र ठरवलं होतं. जानेवारी 2001चा जो लेटर ऑफ इंटेंट होता त्यातल्या 71 लोकांपैकी काही सदस्यांना डॉक्टर प्रदीप व्यास यांनी अपात्र ठरवलं होतं. साक्षीमध्ये, डिपोजिशनमध्ये, कमिशनच्या डिपोजिशनमध्ये सुशीलकुमार शिंदेने हे ॲडमिट केलेलं आहे की मी ती 40-50 नावं पुन्हा कलेक्टरकडे पाठवली, पुन्हा स्क्रुटिनाइज करून पाठवायला. या पुन्हा स्क्रुटिनाइजमध्ये ती नावं रिप्लेस झाली आणि त्यातून हा बेनामी प्रॉपर्टीज आणि अमुक तमुक सगळा विषय सुरू झालेला आहे. त्यामुळे जाणून बुजून एका अधिकाऱ्यांनी वेगळी मतं डिस्क्वालिफाय केलेलं असताना सुद्धा सुशीलकुमार शिंदेनी त्यांना क्वालिफाय केलेलं आहे, वेगळ्या सदस्यांना क्वालिफाय केलेला आहे. हा पहिला भाग जो त्यांनी अधिकाऱ्यांचं मत ओव्हररूल केलं. दुसरा भाग जो त्यांनी अधिकाऱ्यांचं मत ओव्हररूल केलं तो ज्या प्रकारच्या कन्सेशन्स आदर्श सोसायटीला देण्यात येत होत्या त्यावेळी फायनान्स डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याची नोट होती की या प्रकारच्या कन्सेशन्स कोणत्याही यापूर्वी हाऊसिंग सोसायटीला दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे प्रकरण कॅबिनेट पुढे न्या. ते प्रकरण कॅबिनेट पुढे न नेता सुशीलकुमार शिंदेनी लेटर ऑफ अलॉटमेंट इश्यू केलं. लेटर ऑफ अलॉटमेंट इश्यू करताना सुशीलकुमार शिंदे हे रेव्हेन्यू मिनिस्टर होते, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते आणि चीफ मिनिस्टर होते. त्यांनी स्वतःचा अधिकार वापरून लेटर ऑफ अलॉटमेंट इश्यू केलेला आहे. नंबर 1, त्यांचा पर्सनल इंटरेस्ट होता. कन्हैयालाल गिडवाणींनी जी साक्ष दिलेली आहे कमिशन पुढे त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सुशीलकुमार शिंदे यांनी मेजर NW खानकोजे यांची मेंबरशिप रेकमेंड केलेली आहे. हा त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे. ज्या लेटर ऑफ अलॉटमेंटमध्ये NW खानकोजेंचं नाव आलं होतं, लेटर ऑफ इंटेंटमध्ये त्यांच्या सुनेचं म्हणजे देवयानी खानकोजेंचं नाव होतं. याचाच अर्थ सुशीलकुमार शिंदेंचं आणि खानकोजे फॅमिलींचे काहीतरी रिलेशनशिप आहेत किंवा त्यांना काहीतरी इंटरेस्ट आहे खानकोजे फॅमिलीना हेल्प करण्यासाठी. या पुढे जाऊन मी सांगतो, देवयानी खानकोजेंच्या मिस्टरांची म्हणजे मेजर खानकोजेंच्या मुलाची साक्ष झाली. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की देवयानी खानकोजे या रिलायन्स एनर्जीमध्ये म्हणजे अनिल अंबानी ग्रुपची जी पॉवर सेक्टरमधली कंपनी आहे त्यावेळी रिलायन्स एनर्जी होती, आता त्याचं नाव काय मला माहिती नाही. त्या रिलायन्स एनर्जीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत कॉर्पोरेट अफेअर्स. त्या लायझनिंग करतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि रिलायन्स एनर्जीच्या संबंधित ज्या प्रकल्प आहेत त्या बाबतीतल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, गृहमंत्री होण्यापूर्वी सुशीलकुमार शिंदे हे 4 वर्ष पॉवर मिनिस्टर होते केंद्रामध्ये. त्यामुळे हे सगळे जे काही कोइन्सिडन्सेस आहेत किंवा हे सगळे जे काही रिलेशन्स आहेत ते दिसतात तेवढे वर करणी घेऊ नका, प्राइम ऑफिसर घेऊ नका, याचा तपास व्हायला पाहिजे. त्यांचा पर्सनल इंटरेस्ट होता की त्यांनी या इलिगल गोष्टी केल्या. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या खानकोजे फॅमिलींना मदत व्हावी म्हणून या इलिगल गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यांचा इंटरेस्ट आहे. बिलकुल, म्हणजे या विशेषतः 2 मुख्यमंत्र्यांचा पर्सनल इंटरेस्ट ह्याच्यामध्ये होता आणि तसे पुरावे आहेत. आणि असं असताना सुद्धा हा अहवाल काय म्हणतो, हा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा सीबीआयच्या अखत्यारीमध्ये सध्या ही केस आहे. मात्र त्याच्या विरोधात राज्य सरकारने हायकोर्टात धाव घेतली आहे. सीबीआयने याचा तपास करू नये असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्य सरकार या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला का उत्सुक नाहीये याविषयी आपण पुढच्या भागात बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.